अमरावतीमध्ये माहेश्वरी महिला समाजाचा भव्य सन्मान आणि पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा माहेश्वरी महिला संघटनाच्या दशम सत्राचा समारोप आणि एकादश सत्राच्या शुभारंभ निमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील महिलांचा उत्साह आणि एकजूट पाहायला मिळाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आणि महिलांच्या नेतृत्वाला नवीन दिशा देणारे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम विशेष ठरला. अमरावती येथील माहेश्वरी भवनात जिल्हा माहेश्वरी महिला संघटनाचा सन्मान आणि पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान महेश पूजन आणि महेश वंदनेने करण्यात आली. या सोहळ्याला अखिल भारतीय संयुक्त मंत्री भारतीजी राठी आणि विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संघटनाच्या अध्यक्षा निलिमाजी मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दशम सत्रातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. अमरावती शहरात प्रथमच तालुका गठनाची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे संघटनात्मक विस्ताराला नवीन दिशा मिळाली. कार्यक्रमामध्ये समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर एकादश सत्रासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा किरण मुंदडा यांनी महिलांनी समाजकार्य, नेतृत्व आणि संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि माहेश्वरी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचे नेतृत्व, समाजसेवा आणि संघटन बळकट करण्याचा संदेश देणारा हा भव्य सोहळा अमरावतीत उत्साहात पार पडला. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.